नमस्कार. महाधुरळा ब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापुरात शिवसेनेत दोन भूकंप निश्चितपणे झाल्याचं एकूण चित्र आहे. पहिला भूकंप आहे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांना उमेदवारी नाकारली आहे, त्यांनी त्या संदर्भातली नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांच्या उमेदवारी संदर्भात अजूनही निश्चित निर्णय झाला नसल्याचे कळते. त्यामुळे त्या संदर्भातही सध्या शिवसेनेत चर्चेचे मोठे सूर सुरू आहे. आणि तिसरं उपनेत्या शिवसेनेच्या जयश्री जाधव यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून प्रचाराचा नारळ फोडला. गेले 8 दिवस ते या प्रभागातून प्रचार करतायत, पण अचानक ऐनवेळी या प्रभागात भाजपनं दावा सांगितला आणि भाजपला हा मतदारसंघ सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे सत्यजित जाधव यांना प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात येण्याचा निर्णय झालेला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या होईल. म्हणजे पहिला भूकंप विद्यमान काही नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारणे. दुसरा जिल्हा प्रमुखांच्या घरातल्या उमेदवारासंदर्भातच निर्णय अजूनही न होणे. आणि तिसरा सत्यजित जाधव यांची उमेदवारी संदर्भातला प्रचार एका वॉर्डात आणि आता ऐनवेळी प्रभाग क्रमांक 11 मधून त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचा निर्णय झालेला आहे. उद्या त्याची अंमलबजावणी होईल. आपल्याला अशाच राजकीय बातम्या, तंतोतंत घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.